पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढल्यानंतर आता पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना, शिंदे यांचे युती होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे निश्चित झाले। त्यामुळे पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांच्या विरोधात अजित पवारचा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना, शिंदे यांच्यात युतीसाठी बोलणी झाली, मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने युती होऊ शकली नाही। मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चेची पहिली फेरी झाली आहे। पुणे जिल्ह्यात या दोन्ही पक्षांची ताकद कमकुवत आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे प्राबल्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात पुणे जिल्हा परिषदेचा कारभार अनेक वर्षापासून आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय। आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर कब्जा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेवरून पायउतार करण्याची योजना भाजपकडून आखण्यात येत आहे। त्यासाठी त्यांना शिवसेना, शिंदे पक्षाची गरज भासणार आहे। जिल्ह्यात भाजपने बस्तान बांधण्यास सुरुवात केली आहे। त्यासाठी पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना भाजपने पक्षात घेतले। जिल्ह्यात पुरंदर, जुन्नर, खेड, आळंदी, चाकण, राजगुरुनगर या परिसरात शिवसेनेची ताकद आहे। त्याचा फायदा करून घेण्यासाठी भाजपने शिवसेना, शिंदे पक्षाबरोबर युतीची बोलणी सुरू केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये अपयश आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या शनिवारी बारामती येथे भेट घेतली। त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केले। मात्र अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांना याबाबतचा अधिकार देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मात्र रविवारी त्यांनी पुण्यात राष्ट्रवादीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतही घेतल्या। त्यावेळी आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते उपस्थित होते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीतील भाजप आणि शिवसेना, शिंदे या मित्रपक्षांबरोबर दोन हात करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे।